टी टाकलं टी लाईट मॅटर बाबा मोठाले उजीड पडू राहिले काही होणार तर नाही बाबा मॅडम मला काही गडबड तर नाही होणार आजीबाई काहीच नाही होत ना काहीच होत नाही आणि तुम्ही घाबरू नका बरं घाबरले की बीपी जास्त होईल आणि बीपी जास्त झाली म्हणजे कसं डिलिव्हरी मध्ये कॉम्प्लिकेशन होईल मग हो आजीबाई काही घाबरण्याचं काम नाही कसं तुम्ही घाबरू नका घाबरले की नाही बीपी जास्त वाढेल मग टेन्शन नका घेऊ तुम्ही फ्री राहा आजीबाई काहीच टेन्शन नका घेऊ तुम्ही फक्त 10 मिनिटाचं काम आहे डॉक्टर आले की बस झालंच मॅडम 1 घंटा झाले ना बाबा तुम्ही मला आणून ठेवला आहे अजून पत्ता नाही बाबा कायचा अजून डॉक्टरचाही पत्ता नाही बाबा कोणते डॉक्टर राहिले यायचे तुमचे कोणते राहिले बोलावून घ्या ना बाबा लवकर आजीबाई टेन्शन नका घेऊ ना ते डॉक्टर राहिले यायचे ते डॉक्टर आले की बस तुमची डिलिव्हरी 10 मिनिटाचं काम आहे फक्त करा बा मॅडम जे काय करायचं आहे तर मला तरास आहे तर भल कसा होऊन राहिला मॅडम तरास लय होऊन राहिला ना बाबा माझ्या सोसोल्याने जाऊन राहिला लवकर करा बा काय करायचं आहे तर मॅडम माबुड्याला बोला अंदर मला कसं माबुडा असला की जरा धीर भेटते बाबा मग मी भेटही नाही ना बोला ना माबुड्याला अंदर कोणीच नाही चालत इथं कोणीच नाही आजीबाई टेन्शन घेऊ नका आम्ही आहे ना इथं 3 लेडीज आहेत ना अजून काय पाहिजे अजून डॉक्टर साहेब येऊन राहिले बरं बाबा कोणीच नाही तर नाही पण लवकर बोला ना बाबा कोण राहिलं तुमचं तर याचं पोट बी दुखू राहिलं बाबा जीव काय भरून राहिला असं पाहिलं नाही बाबा कधी आम्ही ना त्याचे मोठमोठाले लाईट आणि ते काय होते काय सांगा मॅडम आता काय बापा आजी बी एवढी घाबरून राहिली की खूपच आता 3 लेडीज आहेत नाही तर घाबरायचं काही काम आहे काय पण आता कसं या वयात होतं अशी आपणच काय बोलून फायदा बुढीचं कसं जसं काही पहिलंच लेकरू आहे बापा एवढा जीव घेऊन राहिला बुढी जातं अचंबीची गोष्ट आहे ना आता बुढीला झालीच ना किती लेकरं तरी बुढी भिवूनच राहिली बापा लोक तर बुढी झालीच खंडीभर लेकरं तरी या बुढीला हाच शोक अजून लेकरं करायचा काय बापा बुढी म्हणा हात जोडा बापा म्हणजे बाई टेन्शन काही घेऊ नका तुम्ही डॉक्टर साहेब आलेच आता बस होऊनच जाते तुमचं आता 10 मिनिटात काम बाबा रे मेली बाबा एवढा मोठा सण त्रास होत नाही रे बापा सण मले मॅडम कसं होऊन राहिलं ना कसं होऊन राहिलं जीव घाबरून राहिला मॅडम जीव घाबरून राहिला ना ओ आजीबाई घाबरू नका तुम्ही घाबरू नका सिस्टर चला बरं घ्या ऑपरेशनचं सामान घ्या सलाईन गिलाईन लावा आजीबाईला चला डॉक्टर साहेब आलेच आता करू आपण ऑपरेशन यांचं बाबा रे ऑपरेशन नका बाबा हे ऑपरेशन तर आपण कधी पाहिलं नाही बाबा मॅडम किती कापतात मॅडम किती कापतात बाबा या ऑपरेशन मध्ये कमले तुला किती कंड आहे बाबा या वयात लेकरू होऊ द्याचा घे ना आता दाबून बायना आता हितभर कापतात की हातभर कापतात तुला माहित नाही आता काही खरं नाही बाबा नाश आहे सगळा आपला शरीराचा नाश आहे जीवाचा नाश आहे सगळा आता आजीबाई तुम्ही घाबरू नका ना तुम्ही ऑपरेशन थिएटर मध्ये आल्या तेव्हापासून बापा बोलणं चालूच आहे तुमचं तुमचा जीव घाबरीन ना मग अशानं बीपी वाढली तर मग कसं मग सलाईनी लावा लागतील ना मग अजून ट्रीटमेंट भारी द्यायला लागेल तुम्हाला काय बापा मॅडम घाबरू नका करून राहिले इकडे माझ्या जीव तर सगळा बापा घाबरूनच राहिला ना फाडाचं म्हणतात ना बापा हे ऑपरेशन मी ना पाहिलं नाही ना कसं आहे कसं नाही बाबा किती फाडतात आणि किती नाही आजीबाई तुम्ही एकटाच लाडके आहे काय सर्वांचेच ऑपरेशन करावं लागतात ना सर्व काय अशाच भीतात काय जशी काही तुमची पहिली डिलिव्हरी होऊन राहिली आता बोलायला नाही तर बोलायला लावून राहिले आम्हाला तुम्ही अशी बोलून राहिली की जसं काही बाबा मी खंडीभर पैदा केले पहिलंच आहे ना बापा हे माझे लेकरू पहिलंच आहे ना आपले लेकरू झालं ना बापा आजलं काय झालं ना आता लाडा नवसानं होईन ना आता बापा किती लेकरू असं आम्हाला काही करा नाही लागत फक्त तुम्ही शांत बसा बरं शांत बसा तुम्ही आता बोलू नका एक शब्द बाबा शांत बोलतो काय शांत बसायला लावतो आबानं मला साऱ्या गात बेइज्जत लावलं करणं तोंड दाखवायला जागा नाही राहिली तो म्हणते खरे काका आला की आते आली काका आले की आते आली सांगा आता लोकांना काय सांगा या वयात मले लेकर व्हायला पाहिजेत मग आबाले होऊन राहिले सांगा किती भावना आहे मग आबा किती भावना आहे या माणसं सारे गावातले लोक खिकी दात काढतात नावर आला रे झॅबऱ्याला काका झाला की आत्या झाली विचारा रे तोंड दाखवायला जागा नाही राहिली इकडे आता कोपऱ्या कापऱ्यात येऊन बसा लागते मग आबा काही अक्कलच नाही मग आबाले जुडा बिना बुडाचा मग काय एवढं उतू या लागते का या वयात एवढं लग्न केलं बी लागे बुडीले दिवसही ठेवले बापा ताल या वयात जेवढा जोर मा राहिलं लग्न व्हायचं नाही राहिलं मी ते बसलो कोळला आटीचा अनबुड्यानेच करून राहिला सालं बुड पुढे नात काय डोंगऱ्याचं मग आबाचं काय करा काय नाही मग असं मस्त गरम होते पण आता काय करा आबा आहे स्वतःचा काही करता येत नाही माझे हात टेकले तरी सा म्हणून बस मी बजेटच बसवला असताना त्या कमला बुडीचा पहिला नवरा इकडे का लिहून राहिला माकडे येऊन राहिला काय म्हणते आता आई भांडण करते वाटते बा बरोबर हो ना याला माहित पडलं ही बुडील दिवसात लेकरू होऊन राहिलं बाबू झाबऱ्या काय म्हणता काय आहे अरे बाबा मी काय म्हणू रे बा तुला पण एक गोष्ट सांगायला आलो मी ते कमला बुडील जे लेकरू होऊन राहिले की नाही तिथे आबा फाबाचं नाही आहे तिथं दुसरंच धतिंग आहे
तुला सांगतो मी त्या आबाला वाचवून नाही तर खलास करून टाकीन ते कमली भावा नाही बरं. मले खलास केलं तिनं. बा मला सारंच माहित आहे, पण मा आबा ऐकायला तयार नाही. मी काही सांगत नाही त्या बुड्याले. उद्या खलास झाला तर मला काहीच करायला लागत. तसंही मला तोंड काय जागाने ठेवली मा आबानं. काय करता ते बुडा ऐकत नाही काही. आवडल्या कुत्र्याला जोड जास्त आहे ना, ते डोंगर लयच वय करते. काय बा मा सांगणं काम आहे, कारण की मी तिचा यक्स नवरा पहिला नवरा मी. मले जर सोडून द्या जाते ते आबाच्या घरात राहते, ते आबाबरोबर राहते, तर सांगते किती भावना आहे. या वयात जर ते नवरे बदलून राहिली तर ते एकार ठाम आहे का ते. तुला सांगतो जे लेकरू होऊन राहिले की ते 100% ते आबाचं नाही, ते तिसऱ्याच आहे कोणाचं तरी. हो मला 100% माहित आहे. तुम्ही त्या डोंगरीची एक असा की फेक असा, नवरे असा की नसा, मला काहीच घेणं देणं नाही. मा आबाने एक तर पहिलेच मा मस्त खराब करेला, तुम्ही मा मस्त खराब करू नका. त्या बुड्याचं लेकरू असो की नसो की तिसऱ्याचं असो, मला काहीच करा नाही लागत. मला तोंड दाखायला जागा नाही राहत. काय सांगा तुम्हाला, आणि तुम्ही मला सांगून राहिले. मी पुरा बिनलाजा व्हायला आता. पण नातूबा झाबऱ्या मग कसं तुला सांगणं काम आहे. गावातलेले कोणाले त्या आबा ऐकत असेल त्याला सांग बापा की म्हणा गड्या असं असं आहे. या बुड्याचं हे लेकरू नाही, त्या डंगरीला काढून दे म्हणा बापा. ते काही कामाची नाही, बोगस बाई आहे ते. लय बोगस आहे ते, मला माहित आहे ना. येऊन राहिले तर ती सास. अरे मला काहीच घेणे देणं नाही. मी कोणाला काही सांगू शकत नाही. तुम्ही जावा गावात आणि सांगा. सारे लोक खिखिदात काढून राहिले. कोणी ऐकायला तयार नाही. ते डंगर तर अजिबात कोणा म्हटलं ऐकत नाही. मा काही मस्त खाऊ न गाडीचा पहिले मा मस्त गरम होईल आता फालतू कसं. बुड्याचं लेकरू असो नसो, मला काहीच करावं लागत नाही. मला तोंड काय लागा नाही राहायला. मी काय करून काय बोलून काय म्हणू. बा आपण दोघं मिळून काहीतरी करू ना बा. ते आबाले वाचू आपण. मा सांगणं काम आहे. वाचू गड्या त्या बुड्याले, नाही ते डोंगरी खापी घालून टाकीन. तुला सांगतो खरंच. हो बाई बेकार आहे ते कमली, म्हटलं म्हणजे लय बेकार आहे. बरोबर आता आपण दोघं मिळून काय करता, काय करता काय सांगा ना. चाल तू तिकडे चाल, त्या कोंदीला गिंदीला सोबत घेऊ आपण. अजून 1-2 जण घेऊ आणि मग काय तर पुढचं प्लॅनिंग रचू आपण. चला ये तुम्ही तुमच्या माग पण मी त्या बुड्याला काहीच म्हणणार नाही, सांगून राहिलो. मग ते मस्त खायलाच नाही. बुड्याला असं म्हणत असं म्हणते. तुम्ही काय करायचं करा, मी लागल्यास तुम्हाला सपोर्ट देतो. बरं ना बा, तू काही नको करू, पण मी करतो का जे काही करायचं आहे. फक्त तू चाल, फक्त माग वांगर आहे. हो चला. बाबा काय दवाखाना हो बाबा, अजून डिलिव्हरी होऊन नाही राहिली. सिजर करायला गेली, किजर करायला गेले तर अजून लेकरू पाहिजे येऊन नाही राहिलं. 2 घंटे झाले ना, काय करून राहिले अंदरले नाही. हे का बुढीचा जीव घेतात का अंदर. तर हे काय घरची डिलिव्हरी आहे का भाजीवरची. काही राजा बुडेवाडीचा टाइम लागते. तसा बेसूद करणं, मग कापकूप करणं, मग लेकरू काढणं, मग पुसपास करणं लय चालते. तिथं का उसार आहे का. झालं म्हणजे का आपल्या हाती देतात का. पहिले चेक करतात ते लेकरू कसं आहे, काय आहे, बिमार आहे की कसं आहे, आणि मग आपल्या हाती देतात. ते घरी होता आपल्या भस्कन झाली पचकन हाती. आता नाही राहिलं तसं. नाही पाहिलं बाबा असं हे काहीच काही. 3-3, 2-2 घंटे जाऊन अंदर काय करतात काय माहित. आता आपल्याला एक तर पाहूही देत नाही, बाहेर देतात काढून. काही आपल्याला दाखवायला पाहिजे की नाही. मी काय घरची डिलिव्हरी पाहिली का. काय करतात काही नाही. बाईची जात आहे ना, आपल्या तर बाई नाही कोणती. आपल्या तर बाई असती तर अंदर बोलावली असती त्याईनं. बाई तर पाहिजे आपल्या तर. आपण माणसं ती गबी. आणि बाईची डिलिव्हरी होऊन राहिली अंदर. तुम्ही काय बिनलाच्या गोष्टी करता राजा हो. त्या बाप्पा समाशोक बोलू नका. तुकडे आमच्याकडे साधा सॅम्पल आहे. त्यानं काही अजून कसं दुनियादारी पाहिलं नाही, दवाखाने मावखाने पाहिले नाही, सरकारीच्या वर जायला नाही, दोघडी प्रायव्हेट पाहिलं नाही. त्यानं कसं आहे तर सॅम्पल आहे माणूस. पण मग एवढं चालते कायचं काही बोलणं. धावधाव काहीच काहीच. अंदर नाही बोलावलं, बाहेर नाही बोलावलं. नाही काहीतरी घोर वाटते गड्या मुली. तुला सांगतो झोल झपाट आहे काहीतरी. 2 घंटे झाले ना, खरंच ना 2 घंटे नाही लागत ना डिलिव्हरीले. माझ्या बुढीचं असंच पोट डोकली की असंच लेकरू पण माझ्या बुढीले एवढा टाइम लागते का. सिजर आणि किजर म्हणतात त्याला बी एवढा टाइम लागत. फाळणं आणि ठर कोणी काढलाय. एवढा टाइम लागते काहीचं काही का. काहीतरी झोल झपाट आहे गड्या. हो का, चूप बसणं भावा, चूप बसणं. जगता आपण काही पैसे नाही लावून राहिलो, तो समाजसेवा पैसे लावून राहिला ना. आपल्या खिशात रुपये नाही. होऊ देणं टाईम होऊन झाला तर आपल्याला कोणती घाई पडेल आहे. कोणतं आपल्याला काही कुकडे काही कोणत्या एखाद्याला जायला लागते तिकडे वावरा. बस ना उभं राहणार मोकड्यानं. बरं बाबा मला काही घेऊन देणं नाही. तू पाय तुझ्या समाजसेवक पा.
हरामखोरायला नुसतं लेकराचं बोललं. लेकरू कधी होती हे बुढीचं काय हाल ते नाही. बुढीचे काय चालू असेल काय नाही, किती त्रास होती बुढीले तो विचार करून नाही. नुसतं ढंगऱ्याले लेकरू लेकरू अरे लेकरू काय थांबतो डिलिव्हरी होऊ दे बुढीले बाहेर मग सांगतो तुला काय तर. आता काय सध्या बोलत नाही मी. पैसा माया चालला पण साय गेले घाई गेली झाली साऱ्या गावाची. बापा काय चालू आहे फुसफुस दोघांचं? काय मला सांगा काय चालतं? काहीच नाही बापा, समाजसेवक काय फुसफुस चालू असेल बापा, काहीच नाही. हा गडी कसा साधा शंपल आहे याला समजून सांगून राहील तुम्ही, दुसरं काही नाही. समाजसेवक अदलोक लेकरू व्हायला पाहिजे होतो बा, पोरगाच व्हायला पाहिजे. पोरगी पाहिजे आपल्याला. पोरगीले म्हणजे लग्नाचं न्याचो त्याचं लय टेन्शन असते बाबा. कोणा मागं गेली फोन तर त्याचं अजिबात याच्यापेक्षा टेन्शन आहे. मग तर इज्जतचा कचरा होते. पोरे असला की सांड असला काही टेन्शन नाही. बापा तुम्हाला पोराचं पुरीचं पडलं, पहिले डिलिव्हरी होऊ द्या ना. त्या बुढीचा विचार करा ना. पुढीचा जरासा विचार करत नाही बाबा. नुसतं पोरग तुम्ही पोरगा पाहिजे पोरगी पाहिजे नाही. पोरगा काय देते? हाती का गाजरा देते काय लाल जरत? पोरगीच पाहिजे. पोरगा व्हायलाच नाही पाहिजे तुम्हाला. नाही कुळाचा दिवा असते पोरगा म्हणजे वंश चालवते आपला फुले. पोरगीचं काय खरं आहे हो, दुसऱ्याचं धन आहे ना ते. शिकता गेली कोणा मागत त्याच्यातही बदनामी आहे. तोंड टाकायला जागा नाही राहे. हा पोरीचं कामला बेकार असते. मले पहिले बायकोले पोरगाच होता ना, आणि त्याचा नात त्या मा पोराली बी पोरगाच होता नातू आहे. आमच्या घरात पोराचीच हे परंपरा आहे. जरासं काही पडलं नाही, नुसतं पोरगा बसून राहिला. असं वाटतं दोन कंपन्या जाता मला साय पैसे माळे झाले मला पोरगा पाहिजे. थांबतो ही डिलिव्हरी होती मग सांगतो काय. आता तुमचं बडबड बंद करा बरं. डोकं खाऊ नका आता. आणि पोरगा दिवस नऊ नका मा भेजा खराब होते बरं. पहिले हे तर बाहेर घ्या तू आहे की दुसऱ्याचा आहे जो पोरगा करून राहिला. मला तसं वाटतं समाजसेवकाचा बहुतो म्हणून हा पैसे लावून राहिला. हा कोण आहे पैसे देते हो. एवढे का वर आल्यात का लोकांचे पैसे. पण हा डॅन्याले अक्कल नाही नो. डॅने आपल्या मधलं ऐकत नाही. बरं तिकडे जाऊ बरं आपण. तिकडे जाऊ ना. बस झालं साचा टाइमपास. चला तिकडे जाऊन बसू आपण. काय होते काय नाही पाहू ना. चला ना. अटीसा काय माहित पडेल आपल्याला. लेकरू झालं की नाही झालं. चला थोडसा जाऊ आपण ऑपरेशन थिएटरवर जाऊ. चला पोरगीच हो देव बरो. पोरगीच हो. याला पोरगा पाहिजे ना. याला पोरगीच. पोरगी याच्या हवाले जो मस्त मारून टाकतो. कमली घेऊन जातो बुढी माझ्यासोबत मी. ज्याला बुढीचं पै पडलं नाही, नुसतं लेकराचं पडलं. याले लेकरूच करून राहिला बुढी मरून. पप्पा सरपंच काय माहित पडलाय तुम्हाला डॅनी बुड्याचं काही? बुढीची डिलिव्हरी झाली नाही झाली? नाही लेख मुली काही माहित नाही बा. आशा वर्करनं गावातल्या काही सांगितलंय नाही बाबा. ती बाई गेली ना आपल्या गावातल्या आशा वर्कर सोबत त्या बुढीच्या. पप्पा तो डॅनी बुडा प्रायव्हेट मध्ये बुढी डिलिव्हरी करून राहिला. आता हे सरकारी मध्ये जात असतात आशा वर्कर सोबत, पण प्रायव्हेट मध्ये काय जाईन ते बाई? मला वाटलं तुम्हाला काही माहित पडलं बाबा बुड्याला पोरगी झाली पोरगा झाला तर. बुडं म्हणाल हात जोडा बापा नंग भाई चंगन भोखारा चंग रुपया खिशात नाही त्या डंगरेच्या काय झाला त्याला प्रायव्हेट मध्ये. रिकामी खामात बा हे घेणं देणं. हे जाऊ द्या तो विषय जाऊ दे. त्या बुड्याची इच्छा आहे प्रायव्हेट मध्ये करायची तर करू द्या. आपल्याला काय करावं लागते का? आपल्या खिशातले पैसे चालले काय तो बुड्याचं पाहिजे. पण बुड्याला काय झालं बा? पोरगा झाला की पोरगी झाली हेच तर माहित नाही आपल्याला अजून. फोन लावून पाहता काय शांताराम भाऊ? काही फोन लावत नाही बा. तुम्ही लावा सांगता लावा. ते बुड कसं महाराजून भपकईन ते म्या एकटं झापला त्या बुड्याला एकटं. त्याच गड्या रिकामे कामं करतो गड्या फालतू फोन लावायचे. ते डोंगर अगं आहे. आपल्या म्हटलं ऐकते का ती? त्याला त्या कंपनीनं हे हेरेला काय करतो त्या कंपनीच्या आधी जायला तो डोंगऱ्या जाऊ त्यानं सोडा त्याचा पिक्चर रे मोरो तिकडे की रावले खाजा या वयातले करून ते करून काय पाहिजे. त्याच्या तर मसनात गवऱ्या जायला त्या डोंगऱ्याच्या आले भाऊ या वयात रिकामी कामं पाहिजे. असं गावातलं काम आहे ना हो मुंजीराम भाऊ. काय राजा माणसं आहे बा तुम्ही. तर मी एकदा फोन लावून पाहतो काय म्हणते काय नाही पाहतो. लावतो फोन. हो लावा सरपंच. या मुंशीराम भाऊच्या म्हटलं ना काय ऐकू. ला फोन ला. हालचाल पुसणं आपलं काम आहे. लावा. अरे बुडे बा काय बापा गुड न्यूज. पोरगा झालं पोरगी झाली तुम्हाला बा? अजून काहीच नाही झालं ना बा. अरे गावातले लोक काही आहे की नाही बा. जो तो झाला फोन लावून राहिला मले पोरगा झाला पोरगी झाली पोरगा झाला पोरगी झाली. अरे बा मी मोबाईलवर स्टेटस ठेवतो ना बा. अरे हो थांबा तुम्ही फोन ना करू बा मला सदै एक तर मला माहिती काय आहे तर. बरं बुडे बा पण कसं गावातलं काय बा म्हणून फोन केला बाबा तुम्हाला. तुम्ही तर बापा असे बोलून राहिले की जसे हे बाबा. काय राजा बुडे बा कसे हो तुम्ही? अरे बापा सरपंच तसं नाही ना. मी पिसाड झालो ना गड्या. सांगा आता मा मोबाईलमध्ये 2% चार्जिंग राहिला. पण गावातले फोनावर फोन येऊन राहिले. सांगा आता मला जर तिकडे दवाखान्यात काही अर्जंट फोन काम पडलं तर मग कसं करावं म्या? सांग बा आता. मग माई गरम होणार नाही का? जो तो तेच लावून राहिला टिपरू मा माग. बरं बापा मी फोन ठेवतो. पण काही झालं तर कसं मला सांग जा. स्टेटस मेटस ठेव जा. ठीक आहे मग.
हो हो बापा, पोरगा की पोरगी हो पहिले सांगतो तुम्हाला, पण आता कसं फोन करू नका मला. हा ठीक आहे, मग ठेवतो. शांताराम भाऊ अजून काहीच झालं नाही, कशातच काही नाही आहे. बुडा म्हणते मी पिसाड झालो म्हणते, गावातले फोन येऊन राहिले. बुडा पुरा गरम व्हायला आता. बरोबर बा. आता काय 2 दिवस झाले बा बुड्यान बुडी नेला दवाखान्यात, म्हणून म्हटलं झालं असेल काय ना काही लेखाचं बुड्याने सांगितलं नाही आपल्याला. आणि बुड्याला कसं पोराची आशा आहे ना. अशी म्हणजे डाऊट वाटला मला, पोरगी झाली असेल तर बुड्याने सांगितलं नसेल बा. आता घाले नाही तुम्ही पायाने हा, काय पोझिशन आहे काय नाही कसं काय आहे तर. हा का शांताराम भाऊ कालच जाता घडो, काल रिकामी कामं करता ते बुडं फोनवर तर सुद्धा बोलत नाही, तरी गेल्यावर बोलीन काय सुद्धा. हा काही रिकामी कामं करू नका, काही जाऊ नका घेणं देणं. आपले का पैसे वर आले का एवढे, हा जाऊ दे ना. पण जो आजच्या दिवस तर काही जाऊ नये, मला वावरातल्या कामात थोडेसे. उद्या पाहू आपण काय आहे तर जायचं. हा तर लोक समजते बी पोरगा अधिक पोरगी होती तर. हा मग पाहू ना पुढे काय तर जायचं. हा सरपंच. बरोबर बा, उद्या पाहू मग. हा चला मग, चला ते थांबून काही फायदा नाही आता. हो चला चला. डिलिव्हर आहे बापा हा. होती गेली लेकरू ले काय 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 माणसाचा हत्याचं लेकरू आहे. अजून होऊन नाही राहिलं, 3 घंटे झाले. हे डॉक्टर लोक काय करतात लेकांना. नक्की काहीतरी गडबड आहे मला असं वाटते. गेला वाटते कमलीचा जीव हो, काही खरं नाही वाटून राहिलं मला. मेली वाटते कमली, म्हणून ते डॉक्टर लोक येऊन नाही राहिले बाई. असंच असेल काहीतरी. समस्या किती टाइम लागते हो बापा डिलिव्हरीला. हा होती की नाही लेकरू, हा की काही गडबड झाली असेल जायची अंदर, नाही तर मग हा का समस्या. काही कुकडे बोलता राजा, काही गडबड नाही झाली. ते सिझरिनला तेवढा टाइम लागतेच ना. दुसरे बाहेरचे डॉक्टर येत असतात त्यासाठी, काही हे थोडी करत असतात. काही कुकडे बोलू नका. एक तर जीव धोक्याला चिडू खोप्यात आहे अडीसा एक तर. माझ्या चितने लागून राहिलं. एवढा टाइम कसं लय टाइम लागून राहिला. आणि तुमची बडबड काही सरून नाही राहिली. डिलिव्हरीचं काम आहे ते. म्हणणी लागून राहिलो समाजसेवकाचं, म्हणजे पण काहीतरी गडबड आहे. नक्की काहीतरी झोल आहे भाऊ. हो म्हणून तर पैसे भरून राहिला नाही. म्हणते वरून म्हणते चिते लागून नाही राहिलं माया. पण या डॅनियल काही समजा याच्या दोन्ही डोळ्यावर कशा झापल्यात भाऊ. आपण म्हणा यायला तर आपल्या अंगावर घडकी ना. आता सध्याने बोलायला बोलत काही. होऊ द्या बापा, टाइम होऊ द्या. आजी अभिनंदन, मुलगा झाला तुम्हाला मुलगा. पोरगा झाला का पोरगा? कमलाची तब्येत कशी काय? पोरगा डॅनियल झाला विचारून असा मग शोक राहिला. काय झेमेला काय आहे ह्या लेकाचा. हा नक्की काही ना काही फॉल्ट आहे. मुलीची तब्येत कशी काय आणि काय आहे विचारून राहिला. काहीतरी आहे, फॉल्ट आहे. बापा देवच पावला, बापा देवच पावला. ले पोरगा झाला मला तर. हो गड्या, हो उखा पोरगा झाला रे गड्या, पोरगा झाला. बोले पोरगाच पाहिजे होता रे बापा. वंशा दिवा आला ह्या बापा. आता मला बाबा बाबा करीन पोरगा. ओ बाई त्यानं आमच्या जो द्या ना. ओ बाई अभिनंदन रे वा डॅनी, अभिनंदन. बा जोडी पोरगा झाला बा या वयात. जमलं लेका आता. बरं मॅडम द्या, बरं माझ्याकडे द्या, बरं मला माझ्याकडे द्या. नाही सध्या तुमच्याकडे नाही देताय ना, तुम्ही फक्त बघून घ्या बाळाला. असं काहून बाबा, या वयात लेकरू झालं ना आम्हाला. द्या ना बापा, मला द्या तसं पाहू तर द्या. हाती तर घेऊ द्या बाबा पोराले. द्या ना मॅडम, द्या ना. नाही ना आबाजी, सध्या नाही देताय ना, तुम्ही फक्त बघून घ्या. बाळाचं चेकअप राहिलं ना, नंतर देतेस मी तुमच्याकडे. आबाजी तुम्ही सगळे बापा 3 जण माणसं झाली इथं. काही तुमच्यासोबत बाई घेऊन आली का कोणी? वा कोणतीच बाई नाही आमच्यासोबत. आम्हीच माणसं जा. प्रश्न या डॅनियल विचारते हे मॅडम. हा कोण जबरते मधात समाजसेवक यायला काय करायला लागते. हा फक्त डॉक्टर म्हणजे काय दवाखान्याचं बिल देणार आहे. नक्की काहीतरी झोल आहेस. हा मला असं वाटून राहिलं, डाऊट येऊन राहिला मला. नाही मॅडम, आमच्या जो काही बाई फाई नाही बापा. बरं ठीक आहे, तुम्ही जा बरं वार्ड मध्ये जा, मी आलीस बाळाला घेऊन. मॅडम वारमध्ये जाऊच आम्ही. पण बुडीची तब्येत कशी काय बाबा? तिच्या काही जीवागिवाला धोका नाही ना बाबा? चांगली आहे ना बुडी? नाही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आजीबाईची तब्येत एकदम चांगली आहे, काही टेन्शन नका घेऊ. बरोबर बापा मॅडम. हा मित्र गुरुज बघा आपण उद्या पाहू. मला झाला आता पोरगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा. मा वंशा दिवा आला बापा. पोरगा मला झाला, पण पेढे तुम्ही वाटा आता दळ. हाव आपल्या जो काही पैसे नाही.